प्रकाश हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. खूप नाही पण ठीकठाक शिकलेला होता. परंतु तो संगत गुणामुळे गुन्हेगारी वृत्तींमध्ये अडकला होता. त्याचे मित्रही त्याच पद्धतीचे होते. मारामारी करणे, भांडणं करणे, वसुली करणे हेच त्यांचं सगळ्यांचं रोज चालत. आणि प्रकाश यामध्ये जरा जास्तच हुशार झाला होता. धमकी देऊन, हाणामारी करून तो बरोबर वसुली करत असे. त्यामुळे त्यांच्या कॉलनीमध्ये सुद्धा त्याला सगळेच खूप घाबरत. तेव्हाच त्याच्या आयुष्यात जयश्री नावाची एक मुलगी आली, जी त्याच्याच शाळेतील त्याच्या मित्राची बहीण होती. परंतु तेव्हा प्रकाश गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा असल्यामुळे जयश्रीच्या भावाने प्रकाशसोबत मैत्री तोडली होती. पण प्रकाशला माहिती नव्हतं की पुढे जाऊन त्याच्याच बहिणीसोबत त्याचे नाते जुळेल. जयश्री ही नेहमीच प्रकाश ज्या ठिकाणी असायचा त्या ठिकाणी नकळत यायची आणि यांची नजरानजर व्हायची. एकदा नाही असे बऱ्याच वेळा घडले आणि प्रकाशने जयश्रीला आपलं मन सोपवून दिलं. त्याला ती खूप आवडायला लागली आणि तो तिच्या प्रेमात पडला. एक दिवस त्याने डायरेक्ट तिला प्रपोज केलं. जयश्रीला सुद्धा प्रकाशची गुन्हेगारी वृत्ती सोडून बाकी सगळं आवडायचं. सगळे प्रकाशला घाबरायचे, पण जयश्री कधीच त्याला घाबरली नाही आणि म्हणूनच तिनं त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं. दोघंही आता भेटायला लागले, बोलायला लागले. जो प्रकाश कधीच कुणाचं ऐकत नव्हता, कुणाला घाबरत नव्हता, तो आता जयश्रीला घाबरू लागला. तिचं सगळं काही ऐकू लागला. ती जेही म्हणेल तो तिला देत असे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात अगदी वेडे झाले होते. पण त्याची गुन्हेगारी काही संपली नव्हती, म्हणून जयश्री आणि त्याच्यात नेहमीच भांडणं व्हायची. एक दिवस प्रकाशकडे जयश्रीनं मागणी केली की जर आपल्याला लग्न करायचं असेल तर तुला तुझ्या त्या मित्रांची साथ सोडावी लागेल. तुला तुझी गुन्हेगारी सोडावीच लागेल. तेव्हाच माझे घरचे माझा हात तुझ्या हातात देतील, आपलं लग्न लावून देतील. आणि जर तू असंच राहणार असेल तर आपलं लग्न कधीच होणं शक्य नाही. मला तू विसरून जा. पण प्रकाशसाठी जयश्रीला विसरणं शक्य नव्हतं. म्हणूनच प्रियसी जयश्रीसाठी प्रकाश काहीही करायला तयार होता. खरे तर जरी गुन्हेगारीमधील प्रकाशचे मित्र होते तरीही जीवाला जीव देणारे होते. म्हणून त्यांच्यासोबत मैत्री तोडणं प्रकाशला खूप कठीण झालं होतं. पण आपल्याला लग्न करायचं आहे, त्यामुळे मला हे करणं सोडावंच लागेल, त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं. मित्रांनी सुद्धा त्याला अजिबात अडवलं नाही. तू बिंदासपणे लग्न कर, यापासून बाजूला हो आणि कशाची गरज पडली तर आम्हाला नक्की सांग, आम्ही नक्कीच मदत करू, आनंदानेच ते त्याला बोलले. प्रकाशने जयश्रीसाठी आपले मित्र सोडले, आपली गुन्हेगारी वृत्ती सोडली आणि तो तिच्यासाठी पूर्णपणे बदलायचा प्रयत्न करू लागला आणि खूप बदलला सुद्धा. काहीच दिवसात त्यानं एक बिझनेस सुरू केला. जयश्रीच्या घरचे तिचे लग्न दुसरीकडे जमवत होते, पण जयश्रीनं मला प्रकाश सोबतच लग्न करायचं आहे असे ठामपणे घरी सांगितले. त्याने माझ्यासाठी सगळं काही सोडलं आहे, मी त्याच्यासोबतच लग्न करेल ती म्हणाली. आणि तुम्ही आमचे लग्न लावून दिले नाही तर आम्ही पळून जाऊन लग्न करू असे देखील तिनं घरच्यांना सांगितले. आता मात्र घरच्यांचा नाविलाज होता, म्हणून सगळ्यांच्या संमतीनं प्रकाश आणि जयश्रीचे लग्न ठरते. दोघंही खूप खुश असतात. त्यांचं लग्न देखील होतं. दोघंही सुखी संसाराचे स्वप्न बघत असतात. प्रकाश खूप प्रामाणिकपणे आपलं काम करत होता. गुन्हेगारी सोडून तो एक सभ्य व्यक्ती बनला होता आणि जयश्री यातच खुश होती. पण नव्याचे 9 दिवसच हे सगळं गोड असतं. सुखी संसार करायचं म्हटलं तर पैसा लागतोच आणि त्यामुळे यांच्या घरात नेहमीच चिडचिड व्हायला लागली होती. लग्नाला फक्त 2च महिने झाले होते त्यांच्या की प्रकाशने अगोदर केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्याला होते आणि तो 6 महिने जेलमध्ये जातो. नवरा जेलमध्ये गेल्यामुळे जयश्री पूर्णपणे एकटी पडते, पण ती नवऱ्याची साथ सोडत नाही. त्याला नेहमी धीर देते. रोज नवऱ्याला जेलमध्ये भेटायलाही जात असते. 6 महिने आता तिला असेच काढायचे होते. घरचे लग्न करायला नको म्हणत होते, तरीही तिने प्रकाश सोबत लग्न केलं होतं. त्यामुळे ती तिच्या घरीही परत जाऊ शकत नव्हती. मात्र नवरा घरात नसल्यामुळे तिचं मन घरात लागत नव्हतं आणि यामुळे ती सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह राहायला लागली. तेव्हाच आपल्या शाळेतील एक बालमित्र तिच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आला आणि त्या दोघांचे रोजच बोलणे सुरू झाले. प्रकाशवर इतकं प्रेम असताना देखील जयश्री त्या मुलासोबत बोलण्यात व्यस्त होऊ लागली. हळूहळू दोघांचेही बोलणे वाढले. दोघांचंही एकमेकांबद्दल अट्रॅक्शन होऊ लागलं. एक दिवस तिच्या मित्रानं आपण बाहेर भेटूया असे तिला म्हटले. जयश्री सुद्धा त्याला भेटायला तयार झाली. दोघंही बाहेर भेटले, एकमेकांसोबत बोलले. प्रकाशबद्दल तिने आपल्या मित्राकडे सांगितले. आपण त्याच्यावर किती प्रेम करतो हे देखील तिनं व्यक्त केलं. परंतु त्या मित्राने तिला त्याच्यावर प्रेम करायला मजबूर केलं.
तू किती दिवस त्याच्याशिवाय अशी राहणार? आता त्याला एका गुन्ह्याची शिक्षा झाली. काही दिवस घरी येणार, परत मागचे काही निकाल लागणार आणि परत तुझा नवरा जेलमध्ये जाणार. म्हणजे तू असंच त्याच्याशिवाय आयुष्य काढणार का? त्यापेक्षा आपण दोघंही एकत्र येऊ. तुला माझ्यासोबत लग्न करायचं नसेल तरी चालेल, पण आपण आपले संबंध असे ठेवू. त्याबद्दल कुणालाच काही समजणार नाही. मी तुझी पूर्णपणे काळजी घेणार. आपल्याबद्दल कुणाला काहीच कळणार नाही याची जबाबदारीही माझी असेल. आता मात्र जयश्रीला काही समजेना. एकीकडे नवरा जेलमध्ये होता आणि तिलाही प्रेमाची गरज होती. त्यातली त्यात मित्र म्हणत होता तसे होऊ शकत होते. जर प्रकाशला परत खरंच जेल झाली तर तो नेहमी असा जेलमध्येच जाणार. मग माझं भविष्य पुढे काय असणार? असे विचार तिच्या डोक्यात येऊ लागले. काय करायचं काय नाही तिला समजेना, पण तिने मित्राला असे अनैतिक संबंध बनवायला नकार दिला. मी माझ्या नवऱ्याला धोका देऊ शकत नाही, ती बोलली. तो मित्र देखील नाराज होऊन तिथून निघून गेला. त्याने काही दिवस जयश्री सोबत कॉन्टॅक्ट ठेवला नाही. मात्र जयश्रीला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. ती नवऱ्याला भेटायला जेलमध्ये जात, पण घरी आल्यावर स्वतःला एकटं समजत. आपल्यासोबत मैत्री तोडू नको असं ती मित्राला म्हणाली. तोही तिला ठीक आहे म्हणाला. एक दिवस दोघंही एका पार्टीमध्ये गेले होते आणि त्या दिवशी तिच्या मनात नसतानाही तिने त्या मित्रासोबत दारू प्याली आणि तिचा स्वतःवरच कंट्रोल राहिला नाही. त्या दिवशी तिचा मित्र तिला घरी सोडवायला आला आणि त्या दोघांमध्येही त्या दिवशी पहिल्यांदाच अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. खूप दिवसांनी असं शरीर सुख मिळाल्यामुळे जयश्री खूप खुश झाली. मित्राच्या मिठीत झोपून राहिली, पण सकाळी जाग आली आणि तिची नशा उतरली तेव्हा तिला धक्काच बसला. आपण आपल्या नवऱ्याला धोका दिलाय तिला समजलं, पण आता वेळ निघून गेली होती. आता नेहमीच मित्र आणि जयश्री एकमेकांना भेटायला लागले, एकमेकांवर प्रेम करू लागले. जयश्रीच्या मनात आता मित्राबद्दल खूप प्रेम जागृत झाले. तीही त्याच्यासोबत बाहेर फिरायला लागली, त्याच्या घरी राहायला लागली, रात्र रात्र त्याच्यासोबत थांबायला लागली. तेव्हाच प्रकाशचे 6 महिने संपले आणि तो जेलच्या बाहेर पडला. घरी आल्यानंतर प्रकाशला जयश्रीमध्ये बरेच बदल दिसायला लागले. तिचं आपल्याप्रती प्रेम कमी झाल्याचं त्याला वाटू लागलं, पण असं काहीच नाही, ती त्याला समजावत असे. जेलमधून आल्यानंतर फक्त 15 दिवस झाले होते तेव्हाच त्याला समजलं की जयश्री गरोदर आहे. पण हे कसं शक्य आहे त्याला काही समजेना. आपण तर जयश्री सोबत जवळीक आत्ताच साधली, मग तरीही जयश्री प्रेग्नेंट कशी हा प्रश्न त्याला पडला. तरीही त्यानं बायकोवर संशय घेतला नव्हता, पण तो खूप जास्त टेन्शनमध्ये गेला होता. काय करावे त्याला समजेना. ज्या मुलीसाठी त्यानं आपली गुन्हेगारी वृत्ती सोडली, कदाचित तिनंच आपल्याला धोका दिला का असा प्रश्न त्याला पडू लागला. जयश्री घरातून नेहमीच बाहेर पडत असे. कधी कधी तर ती नवऱ्याचा फोनही उचलत नसे. ती कुठे जाते काय करते प्रकाशला काहीच माहीत नसायचं. म्हणून एक दिवस प्रकाशनं जयश्रीचा पाठलाग केला आणि जयश्री आणि तिचा मित्र या दोघांचे संभाषण ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जयश्री त्याच्या मित्राला म्हणत होती की मी तुझ्या बाळाची आई बनणार आहे महेश, मला ऑपरेशन करायचं नाही, हे बाळ प्रकाशचं आहे असंच मी त्याला सांगितलं. तो माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याने माझ्यावर विश्वास ठेवलाय. मित्रही तिला म्हणत होता की ठीक आहे, आपल्या बाळाला नक्कीच आपण या जगात आणू. तसंही तुझा नवरा कधी बाहेर असेल तर कधी जेलमध्ये, त्यामुळे तुझ्या बाळाला बापाचं प्रेम मीच देणार. हे सगळं ऐकून मात्र प्रकाशला मेल्यासारखं वाटलं. आपण आता जगायचंच कशाला असा विचार तो करू लागला. दुसऱ्याचं बाळ मी कसं माझं म्हणू शकेन? त्याच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. जयश्री सोबत बोलून तरी काय फायदा? तिच्यावर इतकं प्रेम केलं, तिने एका क्षणामध्ये माझा हक्क दुसऱ्याला दिला. तिचं हे प्रेम खरं नव्हे तो विचार करू लागला. त्या दिवशी त्यानं आपल्या जुन्या मित्रांना भेटायचं ठरवलं आणि आपल्या बायकोने आपल्यासोबत कसा धोका केला आहे त्यांना सांगितलं. मित्रांनी त्याला खूप समजावलं, परंतु प्रकाश ऐकत नव्हता. तो स्वतःला खूप एकटं समजू लागला. तसाच तो घरी गेला. जयश्री घरी आल्यानंतर जसे काही झालेच नाही, अगदी नॉर्मलपणे प्रकाश सोबत बोलत होती. पण प्रकाशला तिचा खूप राग येत होता आणि त्या दिवशी त्यानं मनातील सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या. तो तिला म्हणाला, एक काम कर जयश्री, आता माझ्यासोबत घटस्फोट घे आणि तुझ्या त्या प्रियकराकडे जा. त्याच्यासोबत तुझे अनैतिक संबंध सुरू आहेत. जे तुझ्या पोटातील बाळ आहे ते माझं नाहीच, मला आधीच माहिती आहे, कारण असं शक्यच होणार नाही. एवढ्यात मी तुझ्या जवळ आलोच नाही, मग तू गरोदर राहिली कशी? जयश्री आता थोडीशी घाबरली होती, पण तरीही उडवाउडवीचे उत्तरं ती नवऱ्याला देऊ लागली.
परंतु प्रकाशला सगळं माहिती होतं, म्हणून त्यानं तिला सांगितलं की मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं आणि अजूनही मी तुझ्यावरच खूप प्रेम करतो, परंतु मी माझ्या डोळ्यांसमोर तुला दुसऱ्या कुणासोबत असं बघू शकणार नाही. दुसऱ्याच्या बाळाला मी स्वीकारू शकणार नाही, म्हणून तू आत्ताच त्याच्याकडे निघून जा. जयश्रीला मात्र बोलायला तोंड राहिलं नव्हतं. तिनेही आपली बॅग भरली आणि आपल्या माहेरी निघून आली. इकडे प्रकाशला हे सगळं सहन होत नव्हतं. आता जगून काय उपयोग म्हणून त्यानं एक पत्र लिहिलं आणि गळफास घेत स्वतःला संपवलं. जेव्हा प्रकाशने फास घेतला तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले. सगळीकडे शोककळा पसरली होती. त्याचे मित्र रडत होते. ही बातमी बायकोला समजली तेव्हा तिच्याही पायाखालची जमीनच सरकली. पत्रामध्ये त्यानं लिहून ठेवलं होतं, तिच्यासाठी सगळं सोडलं, जिच्यासाठी मित्रांना सोडलं, जिच्यासाठी स्वतःला बदललं, जिच्यासाठी कठीण आयुष्य जगायचं ठरवलं, तिनेच आज मला सोडलं आहे. तिनेच माझी जागा दुसऱ्या कुणाला तरी दिली आहे. आज तिचं बोलणं ऐकून माझं हृदय चिरलं. दुसऱ्या कुणाच्या बाळाला तिनं माझं बाळ सांगितलं. मी जेलमध्ये असताना माझ्या बायकोने तिच्या मित्रासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि मी जेलमधून बाहेर आल्यानंतरही तिने त्याच्यासोबत संपर्क ठेवला आहे. याचे मला दुःख वाटते. माझी असणारी माझी जयश्री दुसऱ्या कुणाची तरी झाली. मला तिने खूप मोठा धोका दिला, म्हणून आज हे सगळं दुःख सहन करून मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. तिचा हा धोका मी सहन करू शकणार नाही. माझं सगळं संपलं. जिवंतपणेच मी मेलो आहे, म्हणूनच मी आज हे सगळं सोडून चाललो आहे. रक्ताचे नव्हते, पण माझे मित्र माझे होते. माझ्या बायकोसाठी मी त्यांनाही सोडलं होतं. याचं मला वाईट वाटतं, पण आज त्यांनीच माझं सांत्वन केलं, त्यांनीच मला आधार दिला. त्यामुळे माझ्या मनात काय सुरू आहे हे मी त्यांनाही सांगितलं नाही, कारण त्यांनी मला नक्कीच हे करण्यापासून अडवलं असतं. जयाश्री, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि करत राहील, पण तू जो धोका दिला आहे तो मी सहन करू शकत नाही. दुसऱ्याचं बाळ मी माझं म्हणू शकणार नाही आणि नेहमीच तुला दुसऱ्यासोबत पाहूही शकणार नाही, म्हणून कायमचं हे जीवन सोडून जातोय, फक्त आणि फक्त तू दिलेल्या ह्या धोक्यामुळे. तुझाच प्रेमात हरलेला प्रकाश. जयश्रीला सुद्धा खूप दुःख झालं होतं. आपण खरंच खूप मोठी चुकी केली. आपण आपल्या नवऱ्याला धोका दिला आहे. तिला समजून चुकलं होतं, पण तिच्याकडून हे घडलं गेलं होतं. जयश्रीचं आयुष्य तर सुरूच राहील. कदाचित तिचं बाळही जन्माला येईल. कदाचित अनैतिक संबंध ज्याच्यासोबत होते त्याच्यासोबत तिचं लग्नही होईल, पण चूक नसणारा तिचा नवरा प्रकाश मात्र कायमचा देवाघरी गेला. आपलं आयुष्य संपवून बसला. कर्माचे फळ फिरून नक्की येतात आणि जयश्रीला देखील आयुष्यभर हे सगळं लक्षात राहणार की तिच्यामुळे एक जीव गेला. तिने कुणाला तरी धोका दिलाय. कदाचित ती त्या दिवशी त्याला सोडून माहेरी गेली नसती तर त्याचा जीव वाचला असता, परंतु प्रकाशने असं करायला नको हवं होतं. एका मुलीसाठी आपला जीव देणं योग्य नाही. एकदाच आयुष्य असतं, जगून घ्यायला हवं. हे प्रेमात हरलेल्या मुलांनी विसरता कामा नये आणि मुलींनी देखील लग्न केल्यानंतर, प्रेम केल्यानंतर एकनिष्ठ राहायला हवं. नवऱ्याला धोका देऊन त्याचं आयुष्य बर्बाद केलेल्या मुलींचं कधीच चांगलं होत नाही. कोणाला धोका देणे योग्य नाही. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. सतर्क रहा. धन्यवाद.